हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑफिशियल दिव्या 007 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी दिव्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी जाणार आहे माझ्या ताईकडे. जवळपास 2 तासाच्या अंतरावर ती इथून राहते शिरूरला. तर त्यांच्या गावाची यात्रा आहे, त्यामुळे तिने आम्हाला बोलवलेलं आहे. तिने लास्ट इयर बोलवलं होतं, आमचं तेव्हा जमलं नाही. मग आता मी म्हटलं यावेळेस सगळे कामं बाजूला ठेवून आपण जाऊया. तर फायनली आम्ही निघालो आहे. आम्हाला जॉईन केलं आहे मामा आणि ऋग्वेदने. तर आम्ही चौघे आता तिच्या गावाला जाणार आहे. तर आम्ही असा विचार केला आहे की जाता जाता आपण रांजणगावमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जायचं. मग काय, आम्ही फायनली रांजणगावमध्ये पोचलो आहे आणि आता बाप्पाचं आम्ही दर्शन घेऊ. तर तुमच्यासोबत पण मी व्हिडिओ शेअर करणार म्हणून हा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे. तर रांजणगावला मी मागच्या वर्षी पण येऊन गेली होती आणि आता दुसऱ्यांदा मी इथे आले आहे. तर हे आहे प्रवेशद्वार. आपण बाप्पाकडे जाताना लागतं. नगर पुणे हवेला आपण जातो ना, त्यावेळेस रस्त्यावरनं पण हे दिसत असतं. त्यामुळे मग आम्ही तिथे काही फोटोज काढले बाहेर. मग आतमध्ये प्रवेश केला. थोडं चालत यायला लागतं. चालत आल्यानंतर मग हा आहे बाप्पाकडे जाण्याचा मार्ग. आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये मग बाहेर मोबाईल चालतो, पण दर्शनाच्या ठिकाणी म्हणजे आपण थोडं मध्ये प्रवेश केला ना, तर तिथे मोबाईल बंद आहे. तिथे मोबाईल चालत नाही. मी मोबाईल बंद करून ठेवला खिशामध्ये. त्यानंतर मग आम्ही बाहेर आल्यानंतर फोटोज आणि व्हिडिओज घेतले मी. हा ऋग्वेद बघा कसं चालतं आहे. त्यालाही व्हिडिओत यायचं होतं म्हणून. तर मग त्यानंतर हा आहे पाठीमागचा परिसर. आणि मला इथे आल्यानंतर तर आमच्या गावाची आठवण आली. कारण ही विहीर जी आहे ना, या विहिरीमधनं बाप्पा प्रकट झाले आणि आमच्या गावाला पण तसंच आहे. विहिरीमधनं गणपती बाप्पा प्रकट झालेत. त्यामुळे खूप सुंदर मंदिर आहे. हा परिसर आहे. त्यानंतर आम्ही तिथे मोदक घेतले. मोदक तर बघा केवढा मोठा आहे आणि 25 रुपयाला एक, म्हणजे 50 रुपयाला 2 मोदक मिळतात तिथे. पण खूप छान टेस्ट आहे त्यांची आणि खूप भारी मंदिर पण आहे. त्यानंतर तिथे दत्त महाराजांचं मंदिर होतं. मग आम्ही तिथे दत्त महाराजांचं दर्शन वगैरे केलं. हा आहे तिथला परिसर. खूप छान मंदिर आहे. वातावरण तर खूप छान होतं. आम्ही गेलो तेव्हा पाऊस वगैरे नव्हता, त्यामुळे दर्शन पण खूप छान झालं. मग फायनली आम्ही तिच्या घरी जायला निघालो. तिच्या घरी गेल्यानंतर थोड्या वेळ आराम केला. त्यानंतर ती मला म्हटली की तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊन या. त्यांच्या गावात डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे. तर मला म्हटली जा, खूप छान मंदिर आहे, दर्शन वगैरे करा. मग काय, आम्ही लगेच निघालो. मंदिरात आलो आणि खरंच खूप सुंदर मंदिर होतं. एवढं वरती मंदिर होतं डोंगरावरती. आणि अजून मंदिराच्या टेरेसवरती आम्ही गेलो तर एवढा सुंदर व्ह्यू होता तिथला. तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये पुढे. तर सगळ्यात आधी आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं. दर्शन केल्यानंतर तिथे पुढे ना, महादेवाच्या मंदिराच्या पुढे असं हॉल सारखं आहे. तर खूप छान आहे तिथे बसा उठायला, म्हणजे पाऊस जर आला तर. आणि त्यानंतर आम्ही टेरेसवरती गेलो मंदिराच्या आणि तिथला व्ह्यू बघा. त्यानंतर मग आम्ही खाली आलो मंदिरामध्ये. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर टेरेसवरनं खाली आल्यानंतर बघा किती सुंदर व्ह्यू दिसते मंदिरामधनं पण. कारण ते मंदिर ना डोंगरावरती आहे, त्यामुळे हाईटवर असल्यामुळे खूप छान व्ह्यू दिसतो. आणि आत्ता चालूच पाऊस पडत होता. पाऊस उघडला होता, त्यामुळे वातावरण पण खूप छान होतं. मग मंदिरात दर्शन वगैरे केलं. थोड्या वेळ थांबलो आम्ही तिथे. त्यानंतर मग आम्ही त्यांच्या घरी जायला निघालो. त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर परत ती मला म्हटली की आता आमच्या गावाच्या देवीचं दर्शन तुम्ही घेऊन या, जिथे यात्रा असते तिथे. मग काय, तिकडे पण आम्ही लगेच गेलो. दिवस असताना म्हटलं दर्शन घेऊन येऊया, आम्हाला परत घरी जायचं होतं. त्या मंदिरात गेल्यानंतर मला असं वाटलं की मी ह्या मंदिरात आधी पण आली आहे. मग थोडा विचार केला आणि लक्षात आलं लगेच की हो, मी या मंदिरात आधी पण आली आहे. जेव्हा माझ्या चुलत भावाच्या मुलाचा, म्हणजे माझ्या भाच्याचा नवस होता तिथे, त्या नवसाला मी आली होती माझ्या फॅमिलीसोबत. जवळपास त्याला 5-6 वर्ष झाले असेल, कदाचित जास्त पण झाले असतील. तर मग मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. रिटर्न त्यांच्या घरी यायला निघालो. त्यांच्या गावात तर खूप छान व्ह्यू होता. म्हणजे तुम्ही बघा आता किती छान वातावरण आहे. तर घरी आल्यानंतर ना, त्यांच्या गावात यात्रेच्या दिवशी खूप पाहुणे येतात. त्यांच्या प्रत्येकाच्या घरी यात्रा असते, तर प्रत्येकाच्या घरी पाहुणे येत असतात. तर गाड्या बघा, गाडी लावायलासुद्धा जागा नाही, एवढे पाहुणे त्या गावात होते. रात्रीच्या वेळेत बघा संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे येतात, जेवण वगैरे करतात.
आणि परत रिटर्न घरी जातात रात्रीच. तर आम्ही पण निघालो होतो, त्यांना बाय वगैरे केला. मग फायनली आम्ही घरी आलो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटद्वारे मला कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.